संचारबंदीमुळे शेतात असलेला माल बाजारपेठेत विकला येत नसल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे। बाजारपेठ बंद असल्याने पिकविलेला माल विकायचा कुठे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। माल विकता येत नसल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे। शेतात कोथिंबीर, कांदा, टमाटर, मिरची, वांगी, कोबी आदी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे। दररोज निघणारा शेतातील भाजीपाला विकायचा कुठे हा प्रश्न उभा टाकला आहे। बाजारपेठ आठवड्याला एक बागायतदार शेतकरी किमान 20 ते 25 हजार रुपयाचे उत्पन्न घेतो। टमाटर, वांगी, कोबी आदी भाजीवर्गीय पीक आहे। मात्र लॉकडाऊनमुळे पिकविलेला माल बाजारपेठा बंद असल्याने विकणे अशक्य आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सिरसोचे शेतकरी देवानंद डहाके यांना आठवड्यातून किमान 100 क्विंटल टमाटर, 50 क्विंटल वांगी, 20 क्विंटल कोबीचे जेमतेम चांगल्या प्रमाणात उत्पन्न होते, परंतु सर्व प्रकारचा माल शेतात सडत असल्याने लोकांना निशुल्क वाटून ते देत आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे या संचारबंदीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। टरबूज शेतीचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आलेला माल तोडला नाही तर झाडे खराब होत असल्याने झाडाला धरलेला माल तोडून फेकून देण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे। त्यासाठी मजुरीचा पैसाही खर्च होत आहे। त्यामुळे तालुक्यातील बागायतदार शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडल्याने हवालदिल झाला आहे। शासनाकडून मदत व्हावी अशी रास्त अपेक्षाही शेतकऱ्यांची आहे। 1 एकर टोमॅटो आहे, आठवड्याला 100 ते 150 कॅरेट निघते। लॉकडाऊन असल्यामुळे मालाचं सेलिंग नाही होऊन राहिलं आणि जवळपास 50 ते 60 हजार रुपयाचं एका आठवड्याला नुकसान होऊन राहिलेलं आहे। इतर काही टोमॅटो असल्यामुळे काही 1 एकर वांगी आहे, मालाचं सेलिंग नसल्यामुळे ढोरावासराला चालू आहे तिने, आणि गोबी पण अशीच पडेल आहे। जमतेम रोजचं किती उत्पन्न होते आपलं? रोजचं एका कमीत कमी रोज ते 5 ते 7 हजार रुपयाचं नुकसान होऊन राहिलं या लॉकडाऊनमुळे। तर बाजारपेठ कुठली आपली? बाजारपेठ मूर्तिजापूर। हे नुकसान आता आपण किती दिवस सहन करणार, म्हणजे लॉकडाऊन आहे तोपर्यंत की बाजारातच मंदी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? बाजारात पण मंदी तर आहेच थोडीशी, पण लॉकडाऊन असल्यामुळे खूपच झालेलं आहे। त्याच्यानंतर आता लॉकडाऊन खुलते की नाही हे पण माहित नाही आहे। त्या प्लॉट तर पूर्ण गेलेला त्या लॉकडाऊनमुळे, काही राहिलेलं नाही। जवळपास 4 ते 5 लाखाचं नुकसान पण झालेलं आहे। आता तुमच्या टमाटर जी बाग आहे तुमची, या शेती आहे टमाटरची केलेली, त्याला भरपूर फळं आलेली दिसतात। पण आता ही फळं, लागलेली फळं, याचं काय करणार आता तुम्ही? नाही, हे तर लागलेली फळं तर गेलेलीच आहे कामातून, कारण याची मर्यादा संपलेली आहे। हे लाल झालेला आहे, पूर्ण गळून राहिला, पूर्ण प्लॉट हा खराब झालेला आहे। त्याच्यानंतर हा जो प्लॉट पूर्ण आपला गेलेला आहे कामातून, ही पूर्ण जवळपास हे नुकसान तर सहन करावंच लागेल आपल्याला लॉकडाऊन। जमते आतापर्यंत आपलं किती नुकसान झालं? आतापर्यंत तर समजा असं समजा की 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान होऊनच गेलेलं आहे आपलं, कारण हा माल पूर्ण गेलेला आहे। आता ह्याच्यानंतर मार्केटला खपणार पण नाहीये, कारण हे जे टोमॅटो आहे ते पूर्ण झाडाला सडले। विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर।